पण इथून बाजूला काढत आहेत. कशासाठी? आमची सुरक्षा. आमच्या सुरक्षेचं काय? जो आरोपी है उसको तो वीआईपी ट्रीटमेंट मिल रहा है, इतना सब गाजा बाजा कर रहे हैं। हमने तो कुछ नहीं किया है। आम्हाला पोलीस इतना हकलतात, पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला नेतात, पण काहीच कारण नाहीये. आम्ही ते शांतपणे उभे आहोत. आरोपीला ऑलरेडी इतका बंदोबस्त दिलेला आहे. आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे. आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यासारखं घेऊन चाललेलं आहे. हे योग्य नाहीये. आम्हाला अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकत नाही. आरोपीच्या सुरक्षेसाठी आम्हाला इथून हकललं जात आहे. मागणी काही नाही. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपीला बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर आरोपीच्या सुरक्षेसाठी तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातात. हे पोलिसांचं उत्तर मिळत आहे. मग आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? जर दिवसाढवळे आमच्या बहिणीवरती हात उचलला जात असेल तर त्याचा निषेध करणं अजिबात नाही. आता ज्या पद्धतीने ते म्हणतायत की आरोपीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. आरोपीची सुरक्षा सोपं नाहीये. महिलांवरती अत्याचार करून सोडून देणं. हो, कारण आम्हाला या विषयाची गंभीरता आहे म्हणून आम्हाला या विषयाची गंभीरता आहे म्हणून आम्ही आज दुपारपासून इथे उभे आहोत. गेले 7 तास आम्ही या कोर्टाच्या बाहेर उभे आहेत. आरोपी येईल परंतु अजून सुद्धा आरोपी इथे सादर केलेला नाहीये. बिलकुल आम्हाला पुन्हा सुरक्षित वाटत नाही. सकाळी 6ला घराच्या बाहेर पडलं तरी असं वाटतं की आमच्यावरती काहीतरी वाईट घडेल. नक्कीच फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आम्ही यासाठी इथे जमलेलो आहोत की हा आरोपी तुम्ही आमच्या ताब्यात द्या. मग आम्ही त्यांना सांगू आणि त्याला दाखवू की महिला शक्ती काय असते. आणि महिलांवरती अत्याचार करणार, तुम्ही महिलांवरती अत्याचार करणार आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही बघू काय करायचं. आम्ही आता फक्त आरोपीला बघण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या हातात कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे निषेधाचं. ताब्यामध्ये घेतलेला आहे. थोड्याच वेळात आरोपींची गाडी जी आहे त्या ठिकाणी दाखल होते. पाहतो की कोर्टाच्या दरवाजासमोरच या सगळ्या महिलांना जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढची मागणी काय असणार आहे? आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि आता आम्ही इथं संविधानिक मार्गाने उभे आहोत सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. तर पोलीस म्हणतायत आरोपीची सुरक्षा महत्वाची. याकरता तुम्ही न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे, पण दिवसा ढवळ्या जर आमच्या माता भगिनीवरती हात उचलला जात असेल तर तिच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. का तर आम्हाला या गोष्टीची तळमळ आहे म्हणून की का तर पुन्हा अतिशय असुरक्षित झालेला आहे. आम्ही सकाळी बाहेर जरी पडलो आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या पद्धतीने आज अजितदादांनी वक्तव्य केलं की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, संविधानिक मार्गाने आज आम्ही मागणी करण्यासाठी इथं उभे आहोत सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. तर पोलीस म्हणतायत की आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तुम्हाला नाही आम्ही शांततेच्या मार्गाने या गोष्टीचा निषेध करणार होतो. सत्य बाहेर येईल. या गोष्टी मागची नेमकी कहाणी काय आहे ती पण लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर या गोष्टीचा जाहीर निषेध आहे. पोलीस म्हणतायत की आरोपीची सुरक्षा फार महत्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. आमच्या सुरक्षेचं काय? जर आमच्या सुरक्षेचा विचार असता तर आज आमच्या बहिणीवरती अत्याचार झालाच नसता. गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य पाहिलं की मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही. शांततेने आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमची हीच मागणी आहे. आरोपीला या ठिकाणी महिला पोलिसांना जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आहे. मात्र आपण पाहतोय की पोलिसांचा सगळा बंदोबस्त सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की वाढवण्यात आलेला आहे. या सगळा परिसर या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण कोर्टाचा परिसर पॅक केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सगळ्या महिला पोलीस कर्मचारी जे आहेत त्या घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय की महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं पोलीस कर्मचारी जे आहेत ते कार्यकर्त्यांना आपण पाहतोय की घेऊन जाताना पाहायला मिळतात. का ताब्यात अतिशय चुकीच्या पद्धतीने या
त्या ठिकाणी ज्या कार्यकर्त्या आलेल्या होत्या महिला काय मागणी काय इथं महिला असुरक्षित आहेत, इथं महिला असुरक्षित आहेत. आम्ही आमच्या महिलांवरती रोज अनन्य अत्याचार होतात. अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला ताब्यात घेऊ शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने आम्हावरती अजिबात बळजबरी करू शकत नाही. या पद्धतीने तुम्ही आम्हाला पकडू नका, तुम्ही पकडू नका आम्हाला, प्लीज प्लीज प्लीज. आम्हाला चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहतोय की पुणे पोलिसांनी या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना ताब्यामध्ये आणि आपण पाहतोय की पोलीस स्टेशनला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलीस घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. कोर्टाच्या परिसरामध्ये बांगड्या फेकण्याचा त्याचबरोबर आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये या सगळ्या महिला होत्या आणि याच ठिकाणाहून आरोपीचा ताफा जो आहे तो कोर्टामध्ये जाणार आहे. आपण पाहतोय की मात्र याच ठिकाणी पुणे पोलिसांनी त्यांना अडवण्यात आलं. आपण पाहतोय की बॅरिगेटिंग करून या ठिकाणी जे आहे ते महिलांची पडताळणी करण्यात आली. ज्यावेळेस लक्षात आलं की महिला आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत त्यावेळेस त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि आपण पाहतोय की झटापटीमध्ये या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना घेऊन पुणे पोलीस कर्मचारी जे आहेत, महिला कर्मचारी जे आहेत ते पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूला वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण पाहतोय की कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे. आरोपीच्या विरोधामध्ये जो तीव्र असंतोष जो आहे, जनभावना जी आहे ती नाराजी खरंच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच निषेध म्हणून अनेक संघटना ज्या आहेत त्या आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये होत्या. आणि आपण पाहतोय की या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी जी आहे ती घेतली जाते. वकील असतील, आपण पाहतोय की कोर्टाचं कामकाज आता हळूहळू बंद होतंय. मात्र महत्वाच्या केससाठी पुणे पोलिसांनी आपण पाहतोय की कोर्टाला विनंती केलेली होती की आम्हाला वेळ जी आहे ती वाढवून द्यावी, कारण आपण पाहतोय की लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ज्या आरोपीला ठेवण्यात आलेलं होतं त्याच खरं तर लॉकअपच्या बाहेर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्याचबरोबर अनेक संघटना रस्त्यावरती उतरलेल्या होत्या. मात्र आपण पाहतोय की सध्या कोर्टाच्या गेटवरती 4 नंबर गेटमधून या आरोपीला जो आहे तो कोर्टामध्ये नेलं जाणार. मात्र आपण पाहतोय की कडेकोट अशा सुरक्षा व्यवस्थेमध्ये आरोपीला